साठी त्यांनी खर्च केले त्या सर्व महान महिलांना आणि महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी 16 गाव का 25 गावच्या माध्यमातून 25 गावाच्या माध्यमातून हा कार्यक्रम झालेला आहे। ॲक्च्युली खरं पाहायला गेलं तर दोन भाऊ एकत्र येणं कठीण असतं आजच्या काळामध्ये। त्या ठिकाणी 25 गावं एकत्र येऊन अशा पद्धतीचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेतात आणि एक जशी आपण पोटाची भूक भागवली पंक्तीच्या मधून त्याच पद्धतीनं वैचारिक भूक देखील भागवण्याचा जो प्रयत्न करतात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार नाही मानत तर तुमच्या सर्वांचे कौतुक करतो आणि तुमचा ऋणी आधीच जे आहे तर ऋण व्यक्त करतो की या परिस्थितीमध्ये गावागावांमध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात। मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आमचे श्यामसुंदर सोनार महाराज असतील कायम आमच्या पाठीशी जे आहे ते खंबीरपणे उभे राहणार आहे। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं काय म्हणणार आहे श्यामसुंदर सोनार महाराज असतील आणि इतर सर्वच या ठिकाणी उभे असलेले सहकारी। खरे पाहायला गेलं तर आता बीडपासून इथपर्यंत आल्यानंतर रस्त्याची अवस्था पाहून खरंच इतिहासावर बोलावं का वर्तमानावर बोलावं हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतोय, कारण की पोटामध्ये जे दूध होतं त्याचं दही झालेलं आहे रस्त्यामधून येऊन जे आहे आणि सगळ्याच बाजार उठला। रस्ता खूपच छान आहे सर ॲक्च्युली। तर अशा परिस्थितीमध्ये आपण राहतो। विशेष बाब म्हणजे असे रस्ते पाहून आपल्या भावना दुखावत नाहीत आणि कुठं आक्रोश मोर्चे होत नाहीत नाही का असे रस्ते वगैरे पाहून। तर ही आपली शोकांतिका आहे। आपल्याला ज्याच्यावर बोललं पाहिजे त्याच्यावर आपण बोलत नाही आणि ज्याच्यावर नाहीच बोललं पाहिजे त्याच्यावर मात्र चर्चेची गुऱ्हाळ खूप सारी चालू असतात। त्याच्यावर या ठिकाणी बरेच जण येऊन गेले। आपल्या द किरण माने शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे खरी कथा सांगणारे किरण माने सर या ठिकाणी येऊन गेले, विलास बडे सर येऊन गेले, भारती सर येऊन गेले, कराड सर येऊन गेले, असे अनेक नामवंत लोक या ठिकाणी येऊन गेले आणि मला असं वाटतं की हा एक विचारवंतांचा एक उचित सन्मान या मंचावरून झालेला आहे आणि अशा विचार मंचावरून त्याच दर्जाचे आणि तितक्याच गरजेचे जे विचार आहेत ते मांडणं मला असं वाटतं की गरजेचं आहे। सध्या काळामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवला जात आहे। माझ्याविषयी बऱ्याच जणांनी सांगितलं तर थोड्या वेळापूर्वी जे सूत्रसंचालक होते त्यांनी की पैगंबर शेख मुस्लिम समाज सुधारक आहेत वगैरे वगैरे। हे का ठसवून सांगावं लागतं, कारण की माहितीच नाहीये लोकांना। अशा काहीतरी टाईपची लोक आहेत हे माहितीच नाहीये। तुम्हाला कळबा मुंब्रामध्ये दाखवलं जातं, कुठंतरी मालेगाव दाखवलं जातं, कुठेतरी एखाद्या कोंडव्यामध्ये काय एखादी छोटी घटना घडली ते दाखवलं जातं, मात्र लार्ज स्केलवर काय घडतंय बुवा महाराष्ट्रामध्ये ते दाखवलं जात नाही। लार्ज स्केलवर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये काय घडतंय। तर मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये आपण संवाद साधूया। मी काय कीर्तनकार नाही, व्याख्याता पण नाहीये, मी एक वक्ता आहे, मात्र मी मन की बात करत नाही, मी संवाद साधत असतो। संवाद साधणं म्हणजे काय, मी अधूनमधून एखादा प्रश्न विचारतो त्याला हो नाही असं जरी उत्तर आपण दिलं तर मला असं कळतं की आपला जो काही समाज आहे तो सगळा माझ्या सकट तो जिवंत आहे। इथून पुढे मी जे काही जेवढा वेळ बोलणार आहे साधारण तासभराचा मला वेळ दिलेला आहे, त्याच्यातही काही कमी जास्त वगैरे होऊ शकतो जीएसटी वगैरे कट करून। तर त्याच्यामुळे मला जो काही वेळ मिळालेला आहे त्या वेळामध्ये माझी काही वाक्य बहुधा तुम्हाला आवडणार नाही, काही वाक्य बहुधा तुम्हाला खूपच आवडतील। तर मला असं म्हणायचंय की माझं हे जे संपूर्ण जे काही भाषण मी या ठिकाणी करणार आहे, जे काही मी संवाद तुमच्याशी करणार आहे तो सगळा संवाद व्यवस्थित पद्धतीने ऐका आणि त्याच्यानंतर एक परिपूर्ण जी आहे ती मानसिकता त्याच्याविषयी बनवा। एका वाक्यावरून मानसिकता बनवू नका, एका वाक्यावरून टीकाही करू नका आणि एका वाक्यावरून कौतुकही करू नका आणि डोक्यावरही घेऊ नका, अशी माझी नम्र विनंती सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी करतो। आज आपण पाहतोय की समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवला जातो। हिंदू मुस्लिम जी आहे ती दुही मोठ्या प्रमाणामध्ये पसरवली जाते आणि ही दुही पसरवली जात असताना ह्याच्यासाठी वापर कशाचा होतो हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की वापर कशाचा होतो। वापर होतो आपल्या महान विभूतींचा। महान विभूती म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज। या सगळ्यांची नावं घेऊन जे आहेत ते एका विशिष्ट समाजाच्या प्रती जो आहे तो द्वेष पसरवला जातो। सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा एका धर्माच्या विरोधामध्ये होता, म्हणजे काय की मुसलमानांच्या विरोधामध्ये होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा कशासाठी होता तर तो हिंदू धर्मासाठी होता असं सांगितलं जातं। वास्तवामध्ये याच लोकांनी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत, त्या हयात असताना खूप प्रचंड त्रास दिला या लोकांनी. आणि प्रचंड त्रास दिल्यानंतर त्याच्यानंतर देखील ही महान विभूती थांबत नाही असं समजलं. त्याच्यानंतर मग ती विभूती हयात नसताना त्याची प्रचंड बदनामी करायची. जिवंत असताना काय करायचं? त्रास द्यायचा, त्याला विरोध करायचा. हयात नसताना काय करायचं? त्यांची बदनामी करायची. बदनामी कशातनं करायची? लिखाणातनं करायची. लिखाणातनं काय लिहायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व दाखवलं ते म्हणजे काकतालीय योग आहे. काकतालीय योग म्हणजे काय? कावळा बसायला आणि फांदीत तुटायला. आणि हे अशा सोनेरी पानांमधून अशा पद्धतीचे जे आहे ते लेखन केलं जातं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे धोरण आहे, ज्या पद्धतीने ते महिलांशी, शत्रूशी ज्या पद्धतीने वागले, त्याला सद्गुण विकृती म्हणायचं. आणि एवढं सगळं करून देखील बदनामी करून झाली. आता मग कमीपणा दाखवून झाला. मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग आपला बहुजन समाज जो आहे तो याला सोडायलाच तयार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना. ते गारुड जे आहे ते डोक्यावरचं जायला तयार नाही. मग बहुजन समाज काय करायला लागला? मग बहुजन समाज रायगड सारख्या किल्ल्यावर जायला लागला. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घ्यायला लागला. त्या समाधीचा शोध घेऊन पुण्यामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करायला लागला, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून. आता पहिली जयंती साजरी झाली, छत्रपती शिवाजी महाराजांचं गारुडच काही निघायला तयार नाही. मग काय सांगायचं? मग सांगायचं की हे जे काम यांनी केलेलं आहे यांचे गुरु आम्ही आहोत. मग त्यांच्या मागे असं हात घेऊन उभं राहायचं, म्हणायचं की ह्यांचं काय कर्तृत्व नाही, ह्यांनी जे केलंय त्यांचे गुरु आम्ही आहे, आम्ही यांना मार्गदर्शन केलं म्हणून हे कर्तृत्व आले, अशा पद्धतीची मांडणी करायची. मग कोर्टामध्ये भांडणं करून तो देखील निकाल आणायचा. आणि तो निकाल आणल्यानंतर की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे फक्त आणि फक्त राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबच आहेत, हे आम्ही ठसवून सांगितलं. मग त्याच्यानंतर आता काहीच करता येईना, जिवंतपणे विरोध करता येईना, हयातीत नसताना बदनामी करता येईना, यांचा गुरुही आम्हाला म्हणून घेता येईना. मग काय सांगायचं? यांचा जो लढा होता तो लढा आमच्याच धर्मासाठी होता. मग काय सांगायचं? यांचा जो लढा होता तो आमच्याच धर्मासाठी होता. आणि मग काय करायचं? इतिहासातली जी पात्र आहेत ती पात्र रंगवून सांगायची. इतिहास घडलेला इतिहासाला आपण नाकारू शकत नाही, मात्र इतिहासातली जी पात्र आहेत ती अधिक रंगवून सांगायची. मग करायचं काय? एखाद्या ठिकाणी अफजल खानाचा फोटो लावायचा, हिरवा टोप घातलेला, हिरवा कोट घातलेला, आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, आणि असा कोथळा काढताना दाखवायचा आणि म्हणायचं दहशतवाद अशाच पद्धतीने संपवतात. काय म्हणायचं? दहशतवाद अशाच पद्धतीने संपवतात. अरे हो, अशाच पद्धतीने संपवतात. मात्र तो दहशतवाद संपवताना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण कोण अंगरक्षक होते आणि अफजल खानासोबत कोण कोण अंगरक्षक होते हे तरी सांगा. मग तो दहशतवाद कसा नक्की संपवला गेला होता, कोणासाठी संपवण्याचा प्रयत्न चालला होता हे कळेल. मग या मंचावरून मला आज सांगायचंय की आपल्याला हे जाणून घ्यायचंय का की त्या ऐतिहासिक घटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण होतं आणि अफजल खानासोबत कोण होतं हे जाणून घ्यायचंय तुम्हाला. पहा, माझी सवय आहे, श्यामसुंदर सोनार महाराजांना चांगलं माहिती आणि इथल्या बऱ्याच जणांना शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या लोकांना चांगलं माहिती. मी पाप दाखव नाही तर श्राद्ध घाला असं म्हणणारा माणूस आहे. मी जे बोलतो ते पुराव्याशिवाय बोलत नाही. आपण सगळ्यांनी इथं बरेचसे जे 30-40 ओलांडलेले लोक आहेत, हिंदी सिनेमे बऱ्याच जणांनी पाहिले असतील जुने, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये एखादा माणूस थांबतो आणि तो माणूस म्हणत असतो की मैं गीता की कसम खाता हूं, जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. कुरान की कसम खाता हूं, मैं जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. मी या मंचावरून म्हणतो, मैं संविधान की कसम खाता हूं, जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. आणि खोटं असेल तर सिद्ध करून दाखवायचं, कुणी का असं. तर आज आपण सगळ्यात पहिल्यांदा त्या मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कोण कोण होतं त्यांची नावं जाणून घेऊया. तर त्यातलं पहिलं नाव आहे येसाजी कंक, दुसरं नाव आहे संभाजी कावजी, तिसरं नाव आहे जिवाजी महाला, चौथं नाव आहे सिद्धी इब्राहिम,
चौथं नाव आहे पाचवं नाव आहे कोंडाजी कंक, सहावं नाव आहे कानाजी इंगळे, सातवं नाव आहे विसाजी मुरुमकर, आठवं नाव आहे सुराजी काटके, नववं नाव आहे कृष्णाजी गायकवाड. हे कोणाबरोबर होते? छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर. याच्यामध्ये सिद्धी इब्राहिम पण होता. ते नाव ऐकलं ना सगळ्यांनी? कान असे बंद करून नाही घेतले. ते गांधीजींचे माकडं असतात नाही का, बुरा मत सुनो काय ते, त्याच्यामध्ये अच्छा मत सुनो असं काही नवीन माकडं आले का ते पण बघावं लागतं. तर आता अफजल खानाबरोबर कोण होते ते पण आपण सय्यद, पिलाजी मोहिते, रहीम खान, मंबाजी भोसले, शंकराजी मोहिते. हे कोणाबरोबर होते? यातले मंबाजी भोसले जे आहेत का ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते काका. कोणाच्या बाजूने लढले? अफजल खानाच्या बाजूने. आता हा जर धर्माचा लढा असता ज्या पद्धतीने सांगितला जातो तर काय झालं असतं? एका बाजूला हिंदू असते, दुसऱ्या बाजूला मुसलमान असते. पण तसं काही आहे का? वास्तवामध्ये तसं काही नाही. दोन्ही बाजूला दोन्ही लोक आहेत. बरं, हा अफजल खान इथं का आला होता याची देखील शहानिशा झाली पाहिजे. या अफजल खानाचा इतिहास व्यवस्थित सांगितला जात नाही. अफजल खानाला कुठे मारला? जावळीच्या खोऱ्यामध्ये मारला. बरोबर आहे. आता ही जावळी कोणाच्या ताब्यात होती? जावळीचे मोरे, चंद्रराव मोरे. हे चंद्रराव मोरे जावळीचे मोरे कोणाचे मांडलिक होते? आदिलशहाचे. अफजल खान कोणाचा माणूस होता? आदिलशहाचा. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या हयातीमध्ये सगळ्यात जास्त जर संघर्ष कोणाशी करावा लागला असेल तर तो जावळीच्या मोऱ्यांशी करावा लागला. सलग 12 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीच्या मोऱ्यांशी झुंज द्यावी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं, स्वराज्यामध्ये सामील व्हा. जावळीचे मोरे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र काय लिहितात? आम्ही तुम्हाला राजे मानत नाही, आमच्या तोफा तुमची वाट पाहत आहेत. हे पत्र कोण लिहित आहे? जावळीचे मोरे छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जावळीवर हल्ला करतात, जावळी काबीज करतात, जावळी जिंकतात आणि मोऱ्यांना तिथून हाकलून लावतात. आणि ती जावळी जिंकल्यानंतर 2 वर्षांनी अफजल खान जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो. हा संपूर्ण इतिहास आहे. इतिहास काय सांगितला जातो? पुण्यामध्ये एक देखावा दाखवणार होते 2 वर्षापूर्वीची गोष्ट, अफजल खानाच्या वधाचा देखावा. आणि एका गणपती मंडळाने अफजल खान वधाचा देखावा दाखवायचं ठरवलं आणि पुणे पोलिसांनी त्याची परवानगी नाकारली. मग माध्यमांनी पुण्यातल्या सगळ्या यांना मुस्लिम कार्यकर्त्यांना फोन करायला सुरुवात केली. श्यामसुंदर चव्हाण मला सोडून सगळ्यांना फोन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर काम कोण करतंय? पैगंबर शेख. किल्ले कोण फिरताय? पैगंबर शेख. कविता कोण लिहितंय? पैगंबर शेख. छत्रपती शिवाजी महाराजांवर लेख कोण लिहितंय? पैगंबर शेख. व्याख्यान कोण करते? पैगंबर शेख. आणि पैगंबर शेखला सोडून सगळ्यांना फोन. कशासाठी? काहीतरी वादग्रस्त येईल समोर. आणि त्या सगळ्यांचे फोन मला, भाई क्या बोलले, काय क्या पता नाही, काय इनको अभी. मी म्हणलं थोडं जरा तास 2 तास थांबा, म्हणलं मला येतील फोन. आणि मला आले फोन. मग मी गेलो, माध्यमांना भेटलो आणि माध्यमांना सांगितलं की स्वराज्याकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्याची अवस्था काय होते. हे प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर बांधून दाखवून दिलेला आहे. आणि हा इतिहास घराघरामध्ये पोहोचलाच पाहिजे. मात्र हा इतिहास तेवढाच आहे का? नाही. या इतिहासामध्ये अनेक अंतरंग आहेत. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा पुतळा बाहेर काढायला गेले किंवा अफजल खानाचा वध करायला गेले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. त्यानंतर अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा छत्रपती शिवाजी महाराजांवर धावून गेला. त्यानंतर जिवा महाराजांनी सय्यद बंडाचा हात वेगळा केला. बरोबर आहे ना? काही चुकीचं तर सांगत नाही. त्यानंतर अफजल खानाचा वकील इस्लाम धर्मरक्षक कृष्णा कुलकर्णी, इस्लाम धर्मरक्षक मानावं लागेल ना त्याला, तो अफजल खानाच्या बाजूने आला होता. या इस्लाम धर्मरक्षक कृष्णा कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर पहिला वार केला. त्यानंतर ब्राह्मण हत्या पाप आहे हा नियम बाजूला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णा कुलकर्णीचा शिर झाडा वेगळा केला. हा इतिहास आहे. हा इतिहास किती वेळा घडला असं घटनाक्रम? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, असं तर नाही. छत्रपती शिवाजी महाराज आज अफजल खानाला भेटायला गेले, दुसऱ्या दिवशी त्याचा कोथळा बाहेर काढला, तिसऱ्या दिवशी सय्यद बंडाने
छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला. चौथ्या दिवशी सय्यद बंडाचा हात वेगळा केला. मग 5व्या दिवशी कृष्णा कुलकर्णीने वार केला आणि 6व्या दिवशी कृष्णा कुलकर्णीचं शिर झाड वेगळं केलं. असा काही प्रकार आहे का? मग जर अफजल खानाचा वध केला हे दाखवायला जर आपल्याला अभिमान वाटतो, चांगलं वाटतं, तर मग कृष्णा कुलकर्णीचं शिर धडा वेगळं केलं हे सांगायची लाज कशाला वाटते? लाज वाटली पाहिजे का? इतिहास जर 4-5 दिवसानंतरचा असतं तर मान्य पण केलं असतं, पण नाही लाज वाटली पाहिजे, पण दाखवणार नाही. मग आम्ही ही भूमिका पाहिजे, हा संपूर्ण इतिहास दाखवा आणि आम्हाला देखील तो देखावा पाहण्यासाठी बोलवा. नाही दाखवला, दाखवायचं कसं? अर्धवट दाखवायचं. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही हे सांगताय की अफजल खानाच्या ह्याच्यामध्ये हिंदू होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे मुसलमान होते, हे एकच उदाहरण आहे का? नाही, माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आधी घेतोय, नंतर ज्या मर्यादा पुरुषोत्तम रावाचं नाव घेऊन जे काही अखंड तांदूळ वाजवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा इतिहास पण मी सांगणार आहे थोड्या वेळात. मग आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ही एकमेव घटना आहे का अशी? नाही. आपण एक सगळेजण गाणं ऐकतो, तिथं सगळ्यांना किंवा बऱ्याच जणांना ते माहिती असेल, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. किती जणांना हे गाणं माहिती? हात वर करा. माहिती आहे? महिलांना माहितीच नाही का गाणी? का हळद करायची गाणी माहितीच का काय? म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. या गाण्याला एक इतिहास आहे. हे फक्त गाणं नाही, तो इतिहास काय तो समजून घेतला पाहिजे. ज्यावेळी सरनोबत प्रतापराव गुजर यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बहलोल खानाला देहदंड म्हणजे संपवण्याचे आदेश दिले होते. प्रतापराव गुजर आणि बहलोल खानाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये प्रतापराव गुजर जिंकले आणि जिंकल्यानंतर प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानाला जीवदान देऊन टाकलं. आणि ही गोष्ट रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना पत्र लिहिलं, तुम्हाला देहदंड देण्याची जी आहे ती सूचना दिली होती, तो आदेश दिला होता, तुम्ही जीवदान का दिलं? जोपर्यंत बहलोल खानाला संपवत नाही तोपर्यंत तुमचं तोंड आम्हाला दाखवू नका, असं पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना लिहिलं. मग आपला स्वामी नाराज झाला, आपली स्वामीनिष्ठा कुठेतरी कमी पडली. हा भाव प्रतापराव गुजर यांच्या मनामध्ये आला आणि प्रतापराव गुजर यांच्यासह 6 मावळे समोर हजारांच्या बहलोल खानाच्या जी फौज आहे त्याला भेटण्यासाठी गेले. त्या 7 मावळ्यांची नावं ऐकायची का तुम्हाला? त्या 7 मराठ्यांची नावं ऐकायची का तुम्हाला? ऐकायची? व्यवस्थित ऐका. त्यातलं पहिलं नाव आहे प्रतापराव गुजर, दुसरं नाव आहे विसाजी बल्लाळ, तिसरं नाव आहे दिपोजी राऊतराव, चौथं नाव आहे विठ्ठल पिलाजी अत्रे, 5वं नाव आहे कृष्णाजी भास्कर, 6वं नाव आहे सिद्धी हिलाल, 7वं नाव आहे विठोजी शिंदे. आता यातला जो सिद्धी हिलाल जो मुसलमान आहे तो मराठा आहे का नाही? तो मराठा आहे का नाही? ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. असं म्हणले का? वेडात मराठे सिद्धी हिलाल सोडून वीर दौडले, असं काय म्हणालेत का? मराठा म्हणजे काय ही गोष्ट लक्षात घ्या पहिलं. मराठा म्हणजे काय? मराठा हा कुठल्याही समाजाशी निगडीत शब्द नाही. मराठा हा प्रांतवाचक शब्द आहे. मराठा रियासत, मराठा साम्राज्य, मराठेशाही हा कुठल्या एका विशिष्ट वर्गापुरता शब्द मर्यादित नाही. हा खूप उदार मोठा शब्द आहे. त्यामुळे त्या मोठ्या शब्दाला काय बनवून टाकलं? संकुचित करून टाकलं. जे 18 पगड जातीचे मावळे, जीवा माला, सिद्धी हिलाल, बाजीप्रभू देशपांडे, अनेक मावळे, जे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करत होते, 18 पगड जातीचे, सर्व धर्माचे, आणि जे स्वराज्यामध्ये होते ते सगळे मराठी. एवढा मोठा उदार विचार जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला. आज आपण मराठा या शब्दाचं काय करून टाकलंय? एका समाजापुरतं मर्यादित करून टाकलं. आता ते करायचं का इथून पुढे नाही करायचं हा विचार मात्र करण्याची खूप गरज आहे. आता तुम्ही म्हणाल एवढंच उदाहरण आहे का? नाही, असे अनेक उदाहरण आहेत, खूप सारी उदाहरणं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? शहाजी राजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? शहाजी राजे भोसले. शहाजी राजे भोसले यांच्या वडिलांचं नाव काय होतं? हँग, सिस्टीम हँग.
खूप छान ताईंनी उत्तर दिलं. शहाजी राजे यांच्या वडिलांचं नाव होतं मालोजी राजे भोसले. आता या मालोजी राजेंना त्या काळामध्ये पुत्र प्राप्ती होत नव्हती. काय होत नव्हतं? पुत्र प्राप्ती होत नव्हती. म्हणून त्यांनी नवस केला. आता पण आपण नवस करतो, ग्रामीण भागामध्ये काही शहरामध्ये पण नवस करतात लोक. काही जण जेजुरीला करतात, काही जण तुळजाभवानीला करतात, काही जण खंडोबाला करतात, काही जण दर्ग्यावर करतात, बरेच ठिकाणी नवस करतात. काही जण आंबा खाल्ल्यावर पण पुत्र होईल असंही सांगतात. असे पण प्रकार आहेत आपल्या तिथं. तर त्या तत्कालीन चालीरीतीनुसार म्हणा किंवा जी काही बोल चालू होते त्यानुसार मालोजी राजे भोसले यांनी एक नवस केला. तो नवस कुठे केला? एका दर्गावर नवस केला. कुठे? एका दर्गावर. आणि दर्गावर नवस केल्यानंतर योगायोगाने, बरं का, मी श्यामसुंदर सोनारकर आहे, अंधश्रद्धा कधी पसरवणार नाही, एक लक्षात घ्या. योगायोगाने, बरं का, मालोजी राजे भोसले यांना 2 पुत्र झाले. आम्ही म्हणत नाही आंबा खाल्ल्यावर होतोच बुवा, असं काय आमचं काय म्हणणं नाहीये. आम्ही म्हणतो योगायोगाने मालोजी राजे भोसले यांना 2 पुत्र झाले. ज्या दर्ग्यावर त्यांनी नवस केला त्या दर्ग्याचं नाव पहिलं ऐका. त्या दर्गाचं नाव होतं शाह शरीफ दर्गा. काय दर्गाचं नाव होतं? शाह शरीफ दर्गा. मालोजी राजे भोसले यांना 2 पुत्र झाले. एका मुलाचं नाव त्यांनी काय ठेवलं? शहाजी. दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवलं? शरीफजी. दर्ग्याचं नाव काय होतं? शाह शरीफ दर्गा. मुलांची नावं काय होती? शहाजी आणि शरीफजी. म्हणजे मालोजी राजे भोसले यांनी त्यांच्या मुलांची नावं कशावरून ठेवली? एका दर्ग्यावरून ठेवली. आता ती दर्गा नगरमध्ये अस्तित्वात आहे. त्या दर्ग्याचं जे बांधकाम आहे ते मालोजी राजे भोसले यांनी केलं त्यांच्या हयातीमध्ये. आणि ते बांधकाम पूर्णत्वास जे आहे ते शहाजी राजे भोसले यांनी नेलं. हे कधी आम्हाला सांगितलं का? कैसे बताएंगे भाई? हिंदू मुस्लिम तनाव कैसा निर्माण करेंगे? ऐसा अगर हम बताएंगे तो सब लोग काले में एक साथ खाएंगे, पंगत में एक साथ खाएंगे, शीरखुरमा एक साथ पिएंगे, दिवाली का फरार भी एक में को देंगे, तो हमको कैसा चलेगा? आम्हाला तर हेच पाहिजे की तुम्ही एकामेकांची डोकी पुढत बसा आणि आम्ही वरनं तमाशा तुमचा बघत बसा. आता याच मालोजी राजे भोसले यांनी संत परंपरेतले संत शेख मोहम्मद महाराज, मुस्लिम जे संत होते ते 22 संतांपैकी एक संत शेख मोहम्मद महाराज, विठ्ठलाचे मोठे भक्त, अनेक अभंग त्यांनी लिहिले. त्यांना 5 एकर जागा जी आहे ती श्रीगोंदामध्ये देणारे हे मालोजी राजे भोसले. त्यांची देखील समाधी त्या ठिकाणी आहे. त्यांची आहे, त्यांच्या बायकोची पण समाधी आहे त्या ठिकाणी. हे मात्र सांगितलं जाणार नाही. मग काय करायचं? धर्मासाठी लढले म्हणून सांगायचं. कशासाठी? धर्मासाठी लढले. आता जर धर्मासाठी लढले होते तर मग राज्याभिषेकाला विरोध का केला? बरोबर आहे का नाही? राज्याभिषेकाला विरोध का केला याची उत्तर देत नाही. बरं, या राज्याभिषेकामध्ये विधी कसल्या होत्या? 2 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःची सुवर्ण तुला करून घ्यावी लागली. एकदा नॉर्मल सुवर्ण तुला, आपले नाही का, म्हणजे जनरल करावीच लागते. राज्याभिषेक करायचा तर सुवर्ण तुला करावे लागेल. आणि दुसरी सुवर्ण तुला ह्याच्यापेक्षा बेकार होती. जो अफजल खान स्वराज्याकडे वाकडी नजर करून पाहत होता त्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी लोळवला. त्यावेळी जो कृष्णा कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराजांवर धावून आला तर त्याचं शिर धारा वेगळं केलं. ब्राह्मण हत्या पाप आहे, त्याचं पापक्षालन छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकावेळी करायला लावले या लोकांनी. हा इतिहास का सांगत नाही? बऱ्याच ठिकाणी आता बलिदान मास पाळला जातोय. छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस जे आहे ते त्रास दिला, यातना दिल्या. तो एक इतिहास आहे. त्या इतिहासापासून देखील आपण पाळणार नाही आहोत. मात्र बलिदान मास जसा पाळताय तसा शिवराज्याभिषेक मास पाळा. या शिवराज्याभिषेक मासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये किती पद्धतीचा त्रास द्यावा लागला. त्या कृष्णा कुलकर्णीला मारल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या आकाराची सोन्याची मूर्ती दान करावी लागली. ते कोणाला दान करावी लागली हे मला सांगायचं नाही. आपण दानशूर आहोत. मग हा इतिहास जो आहे तो लपवून ठेवायचा आणि मग सांगायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज धर्मासाठी लढले, छत्रपती संभाजी महाराज जे आहे ते धर्मासाठी लढले. धर्मवीर बनवून टाकायचं. श्यामसुंदर सोनार महाराज, आपण गौतम बुद्धांचं नाव घेतल्यावर आपण काय म्हणतो? जगाला शांतीचा संदेश देणार. काय म्हणतो आपण? जगाला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यावर आपण काय म्हणतो, विश्वरत्न. भारतरत्न कोणालाही द्यायला सुरुवात झाली, त्यामुळे आता आम्ही त्यांना विश्वरत्न म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ठीक आहे. आता येशू ख्रिस्तांचं नाव घेतलं, महावीरांचं नाव घेतलं, अगदी तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तर आपण जगद्गुरु म्हणतो का नाही म्हणतो. पैगंबर साहेबांचं म्हणजे मोहम्मद पैगंबर साहेबांचं नाव घेतलं तर आम्ही म्हणतो की सगळ्या जगाला जे आहे तो समतेचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर साहेब. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं रे आलं किंवा हिंदू धर्मापुरतं मर्यादित करायचं. विचार करा बरं का, ही सगळी खेळी लक्षात घ्या. महाराजांचं नाव आलं की लगेच एका धर्मापुरतं मर्यादित करायचं. आणि ज्या धर्मासाठी महाराज लढले असं सांगितलं जातं त्या धर्मीयांनी किती त्रास दिला हा मात्र इतिहास पूर्णपणे लपवून ठेवायचा. आणि मग औरंगजेब सांगायचा. औरंगजेब जे भाग क्रूर कर्म होता त्याच्यात काही वादच नाही, त्याचा इतिहास मी सांगणारच. या औरंगजेबाचा इतिहास सांगताना मला हेही सांगावं लागेल की या औरंगजेबाने स्वतःच्या 27 नातेवाईकांच्या हत्या केल्या. किती नातेवाईकांच्या? या सगळ्या हत्या कशासाठी केल्या? सत्तेसाठी केल्या. आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कशासाठी केली? धर्मासाठी. बघा बरं, नातेवाईकांच्या हत्या सत्तेसाठी केल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्या ही धर्मासाठी. हे राजकारण समजून म्हणतात ते औरंगजेबाचं उदात्तीकरण या महाराष्ट्रात चालणार नाही. कुणी केलं औरंगजेबाचं उदात्तीकरण? उदात्तीकरण म्हणजे काय? औरंगजेबाची जयंती होते का या महाराष्ट्रामध्ये? औरंगजेबाची पुण्यतिथी होते का महाराष्ट्रामध्ये? म्हणायचं काय, ती औरंगजेबाची खबर काढली पाहिजे, औरंगजेबाची खबर पाडली पाहिजे. अरे ती उभीच राहायचं, पाडणार कुठून? औरंगजेबाची खबर या महाराष्ट्रामध्ये आहे हे त्या हे या महाराष्ट्रातील मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. आता मराठी म्हणजे कोणते तुम्हाला सांगितले, परत संकुचित होऊ नका. 18 पगड जाती सर्व धर्माच्या मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक औरंगजेबाची खबर या महाराष्ट्रात आहे. हा औरंगजेब त्या काळामध्ये श्यामसुंदर सोनार महाराज सबंध हिंदुस्थानचा बादशाह, बरोबर. त्या सबंध हिंदुस्थानच्या बादशाला मराठेशाही संपवण्यासाठी महाराष्ट्रात यावं लागलं. सलग 13 वर्ष मराठ्यांची झुंजावं लागलं. मराठ्यांच्या एका राजाची हत्या करण्याचे देखील त्यांनी आदेश दिले, तरी देखील मराठे मागे हटले नाही. तारा राणी देखील झुंजल्या आणि शेवटी लढता लढता हा औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मारला गेला. आता ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का लाजिरवाणी गोष्ट आहे? कशाची गोष्ट आहे? अभिमानाची गोष्ट आहे. संघर्षाचा इतिहास आहे आमचा. मग ती प्रतिका मिटवायची. मग आता औरंगजेबाची कबर काढून टाकली समजा, काढू तर आम्ही देणार नाही, काढून टाकली समजा, मग काय म्हणणार? औरंगजेबाची कबर नाही, औरंगजेब इथं मेला होता, मग ह्याची कबर कुठे? मग ह्याची कबरच नाही तर हा इतिहासच खोटा आहे. अफजल खानाची कबर काढायची म्हणून मध्ये चालू होते. बांधली कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. काढणार कोण? ज्यांचं कशातच काही योगदान नाही. मग अफजल खानाची कबरच नाहीये, मग हे शौर्य घडलेलंच नाहीये, म्हणजे हा इतिहासच खोटा आहे. म्हणजे खोटा इतिहास लिहिण्यासाठीची जी पार्श्वभूमी आहे ते पार्श्वभूमी बनवण्याचे प्रयत्न जे आहे ते केले जातात. आता हा औरंगजेब कसा होता ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याने 27 नातेवाईकांच्या हत्या केल्या. त्यातली सर्वात डेंजर हत्या जर कोणाची केली असेल तर ती दारा शुकोची हत्या केली. हा दारा शुको संत परंपरेचा विद्वान माणूस. या विद्वान माणसाला औरंगजेबाने नजर कैदेमध्ये ठेवले. कशात ठेवलं? हाय ना लक्ष का झोपा लागल्या? नाही, नजर कैदेत नाही. जेवण झाले, पंगत झाले म्हणून विचारलं. नजर कैदेत ठेवलं आणि औरंगजेबाने दारा शुकोला मारण्याचे आदेश दिले, शिर धडा वेगळं करण्याचे. त्याच्यानंतर दारा शुकोने औरंगजेबाला पत्र लिहिलं की मला मारू नको, मला आहे त्याच ठिकाणी ठेवा आणि मला एक दासी फक्त सेवेसाठी दे. एवढं पत्र दारा शुकोने औरंगजेबाला लिहिलं. औरंगजेबाने ऐकलं नाही. मग औरंगजेबाने काय केलं? त्याचं शिर धडा वेगळं करायला लावलं. एवढ्यावरच औरंगजेब थांबला का? नाही. औरंगजेबाने त्याचं शिर चांदीच्या तपकामध्ये म्हणजे एका मोठ्या प्लेटमध्ये सजवून मंत्रिमंडळासमोर आणलं. आणि मंत्रिमंडळाला औरंगजेब काय विचारतो? पहा, हा दारा शुकोच आहे का? त्याचं तोंड मी गेल्या 14-15 वर्ष पाहिलं. स्वतःच्या सख्या भावाच हा होता औरंगजेब. आणि औरंगजेबाचं कोण उदात्तीकरण करणार आहे? औरंगजेब प्रचंड सत्ता पिपासू होता, क्रूर कर्म होता.
आणि विशेष बाब म्हणजे औरंगजेबाचा जन्म देखील गुजरातचा होता. तर मला वाटतं आता औरंगजेबावर जास्त बोलण्याची गरज नाही. गुजरातची माणसं अशी कशी असतात हा प्रश्न पडायला पाहिजे. पण मला काय म्हणायचंय, या मोगलांच्या वंशावळीमध्ये एखादा आंबा असू शकतो नाच का? आता एखाद्याच्या घरात 10 भावंड असतात, 12 भावंड असतात, एखादा आंबा नाचका असतो का नाही? माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं, जर पिठीतला एखादा आंबा नाचका असेल तर तो नाचका आंबा वेगळा करायचा. सगळी पिठीत नाचकी असं कधी म्हणायचं नाही. म्हणतो का आपण तसं? आपल्या घरामध्ये आता आंब्याचं सीझन चालू होईल, नाचतातच आंबे, नाचलेले आंबे आपण काय करतो, बाजूला काढून ठेवतो. मग औरंगजेब हा नाचलेला आंबा आहे, त्याला बाजूला काढून ठेवा. मग त्याचा नातू विषयी सांगायला चालू केला आम्ही. म्हणलं नातूचा काय विषय नाही. औरंगजेबाचा नातू कोण? गहन विषय आहे औरंगजेबाच्या नातूचा. एकच मिनिट. भेटला नातू भेटला. तर हा औरंगजेबाचा नातू, त्याचं नाव काय? बहादूर शाह जफर. आणि या बहादूर शाह जफरला त्या काळामध्ये तुम्हाला माहित असलेलीच नावं सांगतो. झाशीची राणी लक्ष्मीबाई, माहिती आहेत ना नावं? तात्या टोपे आणि तत्कालीन पंजाबचे राजे यांनी भारताचं प्रतिनिधित्व करायला सांगितलं. कोणाचं? भारताचं प्रतिनिधित्व ब्रिटिशांच्या विरोधात. म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कोणाला सांगितलं? झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी बहादूर शाह जफरला. आता ही गोष्ट जशी ब्रिटिशांना समजली, ब्रिटिशांनी तडक या बहादूर शाह जफरला उचलला, म्यानमार मध्ये टाकलं, नजरकैदेमध्ये. आणि नजरकैदेमध्ये टाकल्यानंतर तिथंच तो त्याचं जे देहांत आहे ते निधन त्या ठिकाणी झालं. आणि त्या म्यानमार मध्ये जे आहे ती त्याची कबर बांधली गेली त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि त्या कबरीवर गेले कोण ते पहा. हा लय महत्वाचा विषय. कोण गेले कबरीवर? नाव घेताय का? त्याच्या कबरीवर गेले कोण? या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदी ते त्याच्या कबरीवर गेले. फक्त गेले नाही, फुलं अत्तर पण वाढलेत. हे बहादूर शाह जफरचा फोटो. आता करायची का या बहादूर शाह जफरची जयंती साजरी? हा इतिहास नाही सांगणार. मग इतिहास जे आहे ते अर्धवट सांगायचा आणि अर्धवट इतिहास सांगून अर्धवट इतिहासाच्या आधारावर जे आहे ते द्वेष पसरवायचा. सडलेला आंबा असतो तो बाजूला काढून पुढचं काही घ्यावं लागणार आहे का नाही? इतिहासामध्ये चांगले पात्रही असतात, वाईट पात्रही असतात. मग त्या चांगल्या पात्रांना घेऊन चांगला इतिहासही सांगितला पाहिजे, जसं आपण वाईट ठसवून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग या गोष्टी झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो बदनाम करून झाला, त्यांचं अवमूल्यन करून झालं, धर्मवीर म्हणूनही झालं. मग एवढं सगळं म्हणून आता काम काय थांबा ना. मग काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवीकरण करायचं. काय करायचं? दैवीकरण. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज देव होते का? देवापेक्षा कमी होते असं म्हणू नका. देव होते का? त्यांची आपण आराधना करतो का? दिवसभर तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराज की जय, असं करता का तुम्ही? कुणी करता? मी पण नाही. जो शिवप्रेमी आहे तो काय करतो? तो किल्ल्यांच्या मोहिमा काढतो. माझ्यासारखा असेल तर 73-74 किल्ले फिरून काढतो. छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता लिहितो, व्याख्यानं देतो, त्यांचा खरा इतिहास लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. आराधना करतो का आपण? कोणीच करत नाही. मग उल्लेख कसा केला जातो? महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आणि मग त्याच्यातून काय करायचं? दैवीकरण करायचं. दैवीकरण करून मग ठिकठिकाणी आरत्या चालू करायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या. मग अवतारी पुरुष म्हणून सांगायचं. म्हणजे त्यांचं कर्तृत्व नाही बरं का, परत ते अवतार घेतला म्हणून त्यांचं कर्तृत्व आहे. भारतामध्ये श्यामसुंदर सर एक पेंटर होता. पेंटर म्हणजे तसा पेंटर नाही, पेंटिंग काढता नाही का, चित्र काढ. सचिन जुवटकर नाव आहे, फेसबुकवर बघा, भेटल तुम्हाला. खोटं काहीच बोलणार नाही, जे बोलन ते खरं बोल. बदलापूरचा चित्रकार आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग बनवली. आणि ती पेंटिंग किती हाताची बनवली असेल? 6 हातांची. किती हातांची? 6 हातांची छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग.
मग मी त्या सचिन जोवटकरला फोन केला. म्हणलं का हो जोवटकर, म्हणलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची 6 हाताची पेंटिंग कशी काय बनवली, काय संदर्भ आहे तुमच्याकडे, काय पुरावा आहे तुमच्याकडे? ते म्हणले माझ्या स्वप्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 6 हाताचे आले म्हणून मी पेंटिंग 6 हाताची बनवली. म्हणलं तुमच्या आई बाबा तुमच्या स्वप्नामध्ये नाही आले, म्हणलं 6 हाताची, तुम्ही त्यांची पेंटिंग बनवली. मग म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता तुम्ही बनवली, म्हणलं ही पेंटिंग बनवणारा गाढव अजून जिवंत आहे म्हणलं, त्या गाढवाला फोन करणारा माझ्यासारखा गाढव पण अजून जिवंत आहे म्हणलं, आणि ही जी चुकीची गोष्ट तुम्ही बनवली ती पण अजून अस्तित्वात आहे म्हणलं. तिथपर्यंत ठीक आहे की हे चुकीचं आहे, हे लोकांना समजतंय. पण समजा 250 वर्षानंतर 200 वर्षानंतर जर ही पेंटिंग सापडली, आणि आपल्याला तर खोदायची लय सवय, खोदल्याला सापडलं मग तर काय त्याला किंमतच किंमत आहे, बरोबर का नाही? समजा 200-250 वर्षानंतर ही पेंटिंग काढली आणि ती पेंटिंग बघितली, मग तुम्ही काय विचार करणार सगळेजण? शिवाजी महाराज 6 हातांचेच होते. आरत्या तर चालूच आहे, आराध्य दैवत म्हणणं तर चालू आहे, अवतारी पुरुष पण म्हणणं चालू आहे, मग नवस चालू होतील, मग यात्रा चालू होतील, मग अंगणातही येतील, मग पावायलाही लावतील, बरोबर का नाही? मग हे जे दैवीकरणाचं जे षडयंत्र आहे, हे षडयंत्र आपल्या बहुजन समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैवत म्हणून उल्लेख का नाही केला पाहिजे, आराध्य दैवत म्हणून उल्लेख का नाही केला पाहिजे, त्याच्या मागचं कारण समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणाचं किती प्रेम आहे ते मोजण्याचं काही परिमाण आहे का आपल्याकडे? जसं एखाद्याला ताप आला तर आपण ते लावतो ना टेम्परेचरचं, कोणाला किती ताप आलाय, तसं छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणाचं किती प्रेम आहे हे मोजण्याचं काही प्रमाण आपल्याकडे आहे का? नाही आपल्याकडे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणारे लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांवर बिलकुल प्रेम करत नाही, ही गोष्ट मात्र कायम आपल्या ध्यानामध्ये ठेवा. आणि या दैवतीकरणापासून जे आहे ते सर्वात पहिल्यांदा लांब झालं पाहिजे. आमचे महापुरुष हे कर्तृत्ववानच होते. आमच्या महापुरुषांनी स्वतःच्या चिकित्सक बुद्धीच्या आधारावरच कर्तृत्व दाखवलं. त्यांचे गुरु त्यांच्या आईच होत्या, ते कुठलेही दैवी पुरुष नव्हते. एक सर्वसामान्य माणूस असामान्य कर्तृत्व करू शकतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहून, स्वातंत्र्याची एक चळवळ निर्माण करू शकतो. एक आई राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ सारखी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवू शकते. हा आदर्श आपल्याला निर्माण करायचा नाही का? का शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात ही म्हण महाराष्ट्राची आहे का? नाहीये. आम्ही जर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना मानत असू तर आपण काय म्हणू? शिवाजी जन्मावा माझ्या घरात, शेजारच्या घरात नाही. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठीच जे कारण आहे ते दैवीकरण आहे. दैवीकरण करायचं आणि दैवीकरण केल्यानंतर समाजाला पूजा अर्चेमध्ये लावायचं. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय म्हणतोच आम्ही, म्हणायला काही प्रॉब्लेम नाही. मात्र कृती कुठे आहे? आणि मग आता दैवीकरणाचे पुढचे हे काय की आतापर्यंत हिंदू धर्मातले जेवढे देव होते ते कधीच मुसलमानांशी लढलेले नाहीत. मग आता हे दैवीकरण करायचं, मग मुसलमानांच्या विरोधात कसे आमचे देव लढले हे दाखवायचं. या पद्धतीने सगळं सुरू आहे दैवीकरणाचं जे काही अंग आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमधून जे आहे ते आपण बाहेर निघालं पाहिजे. आता यासोबतच आपण म्हणाल की बुवा मागाशी आम्ही काही ठिकाणी शोधाने खोदाखोद केली आम्ही इतिहासाच्या अंगामध्ये, की बरेच जण म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये बऱ्याच जणांचे वंशज आहेत, बाजी पासलकर असतील, प्रतापराव गुजर असतील, त्यांचे वंशज आहेत. मग मुस्लिम मावळे होते त्यांचे वंशज कुठे गेले हा प्रश्नही पडायला लागला. मग आम्ही त्यांची उत्तरं शोधली आणि उत्तर अशी शोधली की जे प्रश्न विचारत होते तेच पळून गेले. एवढी उत्तरं आम्ही दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वकील होते. त्या वकिलांचं नाव होतं काझी हैदर शेख. काय नाव होतं? काझी हैदर शेख. मी शेख आणि हे शेख ते वेगळे शेख आहेत, मी वेगळा शेख, आडनाव फक्त सिमिलर. तर हे काझी हैदर शेख 13 वर्ष रायगडावर होते सेवा देण्यासाठी वकिलीचे. अनेक न्याय निवाडे जे आहेत ते काझी हैदर शेख यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. यांचे वंशज काझी सोहेल शेख हे पुण्यामध्ये राहतात.
त्यांना आम्ही भेटलो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांची मुलाखत घेतली. त्यांच्या सनद छत्रपती शिवाजी महाराजांपासून, छत्रपती संभाजी महाराजांपासून त्यांची पूर्ण फॅमिली जी आहे, त्या फॅमिलीने कशा पद्धतीने सेवा जी आहे ती स्वराज्यासाठी दिली याचा आम्ही शोध घेतला. सिद्धी हिलालचं नाव जे मी मगाशी सांगितलं, या सिद्धी हिलालचा इतिहास अतिशय एवढा भावनिक इतिहास आहे की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सिद्धी हिलाल आलं लक्षात? सिद्धी हिलाल मराठा आहे का नाही हा प्रश्न थोड्या वेळापूर्वी विचारला होता, तो सिद्धी हिलाल. या सिद्धी हिलालचा आणखीन एक इतिहास आहे. हे सिद्धी हिलाल शहीद इथे होण्याच्या आधी आणखीन एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शहीद होण्यासाठी गेले होते. पन्हाळ्याला ज्यावेळी सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते, हा एक इतिहास आहे. त्यावेळी सर्वात पहिल्यांदा जर त्यांना सोडवायला कोणी गेलं असेल तर त्या चालल्या होत्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. मी जाते आणि शिवाजी राजांना सोडवून आणते असं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब म्हणाले. मग सिद्धी हिलाल काय म्हणाले, जिजाऊ साहेब आम्ही असताना तुम्ही कशा झाला? मी सिद्धी हिलाल आणि माझा पुत्र सिद्धी वाहवा आम्ही जातो आणि शिवाजी राजांना सोडून आणतो. सिद्धी हिलाल मुसलमान, सिद्धी वाहवा मुसलमान. लढायला कोणाशी गेले? सिद्धी जोहरशी, मुसलमानाशी. सिद्धी जोहर वेढा देतोय छत्रपती शिवाजी महाराजांना अडकवण्यासाठी आणि सिद्धी हिलाल वेढा फोडायला गेले. दोन मुसलमान भांडतात कोणासाठी? एक छत्रपती शिवाजी महाराजांना अडकवण्यासाठी आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी. सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा यांची भावना काय होती? लाख मेले तरी चालतील, मात्र लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि त्या ठिकाणी सिद्धी जोहरची लढा देत असताना सिद्धी हिलालचे पुत्र सिद्धी वाहवा त्या ठिकाणी शहीद झाले. आणि पन्हाळा ते पावनखिंड ट्रेक करताना मी 2 वेळा पदभ्रमंती केलेली. पन्हाळा ते पावनखिंड 55 किलोमीटरचा ट्रेक येतो. एवढे पाय गाळामध्ये जातो, मस्त पैकी मजा येते. पण मजा इन द सेन्स इतिहासाचा जो थरार आहे तो अनुभवायला मिळतो की 350 वर्षापूर्वी मावळे कसे धावले असतील त्या ह्याच्यामध्ये. त्यांची कबर देखील त्या पदभ्रमंतीमध्ये तुम्हाला मिळते. आणि या सिद्धी हिलालचे वंशज कोल्हापूरमध्ये राहतात. औरंगजेबाचा इतिहास सांगताना औरंगजेबाचा जो मातब्बर, जो विश्वासू सरदार होता, त्या विश्वासू सरदाराचं नाव काय? मिर्झा राजे जयसिंग. कोण होता? हिंदू. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने मिळवलेले किल्ले हे मिर्झा राजे जयसिंग याच्या माध्यमातून मुघलांना, औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावे लागले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदर किल्ल्यावरून आग्र्याला देणारा मिर्झा राजे जयसिंग एक हिंदू होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून सुटकेसाठी मदत करणारा मदारशाह मेहतर हा एक मुसलमान होता. हा इतिहास सांगितला जातो. इतिहासाचे परिपेक्षा अशी मोडून तोडून सांगायचे. धर्मासाठी धर्मासाठी धर्मासाठी. आणि जे सांगतात धर्मासाठी त्यांच्या प्रत्येक घरातला एक माणूस अमेरिकेत, इंग्लंड मध्ये असतो. तुम्ही बसा इथंच, आम्ही जातो तिथं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय झाला. आता महाराजांच्या नावाने काही हिंदू मुस्लिम दंगली करता येईल. स्वयंभू मुसलमान शिवजयंती साजरी करायला लागले. म्हणजे आधी भोसले, देशमुख यांच्या सोबतीला बाजूला उभं राहायचे फोटोमध्ये, तसं नाही राहिलं आता. रेहान फ्रेंड सर्कल, आमीन यंग बॉईज सर्कल अशी शिवजयंती साजरी करायला लागली. स्वतःहून वर्गणी काढून साजरी करायला लागली. मग आता द्वेष कसा पसरवणार? मग मुसलमानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचा राजा मानलं. ते मानतच होते आधी, मात्र त्यांच्या डोक्यामध्ये कट्टरता भिनवली गेली होती. मग ती कट्टरता काढली, घाण काढली. मग छत्रपती शिवाजी महाराज स्वीकारले गेले. जे प्रेम 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळत नव्हतं, ते प्रेम 21व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मिळायला लागलं. मग जळफळाट व्हायला लागला. मग आता छत्रपती शिवाजी महाराज हे तर काय नाव वापरता येईना. मग काय करायचं? मग मर्यादा पुरुषोत्तम राम आणायचे. मग मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घ्यायचं आणि सगळ्या मर्यादा ओलांडायच्या. ते राम कोणासाठी लढले? कोणाच्या विरोधात लढले? रावणाच्या. यांच्या मिरवणूक कुठं? मशिदी समोर.
बरं त्या मशिदीचं नाव मस्जिद ए श्रीलंका असं पण नाही की एखाद्या मशिदीवर लिहिलंय राहावं मस्जिद ए श्रीलंका, जमात ए श्रीलंका, असं पण काय नाही. तिथलीच लोक सगळी. मग आम्ही याच्या खोल्यात गेलो, म्हणजे रामाचा मुसलमानाचा काय संबंध आहे? तर खूप चांगला संबंध निघाला. हे रामाच्या नावाने जे भडकावतात त्यालाही आधार नाही, आणि त्याला आधार नाही हे मुसलमानांनाही माहित नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. आम्ही 1400 वर्ष मागच्याच इतिहासात अडकून बसलोय. त्या इतिहासाचा भूगोलच आम्हाला माहित नाहीये. पुस्तक वाचतोय पण भूगोल आम्ही बघत नाहीये. आम्ही अरब मध्ये नाहीये, इतिहास अरबचा वाचतोय, पण जपतोय कुठला इतिहास? महाराष्ट्रातला. म्हणून मुसलमानांनाही माहिती नाही हा इतिहास. मग आम्ही थोडस खोलामध्ये गेलो. मग खोलामध्ये गेल्यानंतर आम्हाला एक बादशाह भेटला. आता अलीकडे तुमचे हे ग्रामपंचायत आहे काय? आता या ग्रामपंचायतीमध्ये मला इथलं नाही बोलत, आमच्या तिथलं बोलतो. जाऊ आमच्या तिथं कसं एखादा हॉस्पिटलचं निर्माण केलं, बगीचा निर्माण केला, नातेवाईकांची नावं, परस्परांची नावं, आई बापांची नावं, ह्याच्या पलीकडे काय आमच्या तिथल्या नगरसेवकांची मदत नसते. ठीक आहे, महापुरुषांची नावं तर आमचा विषय झाला. तर त्या काळामध्ये एक बादशाह होता. ठीक आहे, शेकडो वर्षांपूर्वी. आता त्या बादशाच्या काळामध्ये त्याचं एक नाणं होतं. आता त्या नाण्यावर तो चित्र कोणाचं टाकेल? एक तर स्वतःच टाकेल, बरोबर, नाही तर त्याच्या आई बाबाचं टाकेल, आणि लय तर लय ते मोबाईल रंगेल बिंगेल होते म्हणून त्याच्या प्रेयसीचं टाकेल. त्याच्या पलीकडचं काय मजल नसेल. मात्र एक मोगल बादशाह होता, त्याने चित्र कोणाचं टाकलंय ते पहा. कोणाचं चित्र आहे? हे आहेत मर्यादा पुरुषोत्तम राम आणि या आहेत माता सीता. कोण आहे त्या? दिसतंय तुम्हाला? थोड्या वेळाने पहा तुम्ही, वाटलं असतं माझ्याकडून घेऊन झूम करून बघा. आपल्याकडे आता मोबाईल आले एवढे. दिसतंय का सगळ्यांना? काय दिसतंय? राम आणि सीता. आता हा मोगल बादशाह कोण आहे ते पण सांगणं गरजेचं आहे. आता हा मोगल बादशाह आहे सम्राट अकबर. या सम्राट अकबराच्या काळामध्ये जे नाणं होतं त्या नाण्यावर चित्र कोणाचं आहे? राम आणि सीता. हे सांगितलं तुम्हाला कधी? नाही सांगितलं. करायची का अकबराची जयंती पाहता? कधीतरी अकबराचा फोटो रामनवमीला लावा जरा बाजूला. तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करत होता. म्हणतात जय श्रीराम, म्हणतो जय श्रीराम, म्हणलो जय श्रीराम. तुझं काय योगदान आहे? मला फोन करतात कधी कधी, हेच आपले आजूबाजूच्या ज्या संघटनाचे मित्र संघटना आमच्या, त्या फोन करत असतात. मग सुरुवात करतात जय श्रीराम, मग मी पण म्हणतो जय श्रीराम. मग 10 सेकंद हँग होतात. वैचारिक चर्चा करायची नसते, जय श्रीराम म्हणायचं. जय श्रीराम ही वैचारिक चर्चा आहे का? म्हणून मग पुढे जायचं, पुढचं काहीच येत नसतं. जय श्रीराम वर अडकून नसायचं असतं म्हणून जय श्रीराम म्हणायचं. मुळात रामावर पण प्रेम नाही यांचं. आता तुम्ही म्हणाल हे एकच उदाहरण आहे का? नाही, असे अनेक उदाहरण आहेत. मध्ये त्या टिपू सुलतानचा विषय चालला होता. त्या असुद्दीन ओवैसीने आपला मुद्दा टाकून घेतला. एवढ्या दिवस कधी बोलला नाही तो. टिपू सुलतानच्या अंगठीवर राम लिहिलेलं होतं, हे कधी बोललं नाही. आता बोलायला लागलं. मग आम्ही एवढ्या दिवसापासून बोंबलत सांगत होतो, त्यावेळेस काय करत होता तू? आता हा टिपू सुलतान, ठीक आहे. या टिपू सुलतानच्या ज्यावेळी तो ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढला आणि लढता लढता शहीद झाला, त्याच्या हातामध्ये अंगठी होती राम नावाची. आता याला चालू करून एक फक्त छोटासा मुद्दा मला सांगायचा आहे. हे म्हणतात तो टिपू सुलतान धर्मांध होता, टिपू सुलतान आमको होता, टिपू सुलतान तामका होता. सगळेजण येत आहे, बरोबर आहे. जे काय आहे तुमच्या समोर आहे, टिपू सुलतानचा फोटो पण आहे तुमच्या समोर. एवढे मुस्लिम शासक पाहिले तुम्ही, एवढे कुठल्या मुस्लिम शासकाला मिशीला पिळा देताना पाहिला एका तरी? कुठल्या मुस्लिम शासकाला मिशाला पिळा देताना? आता या मुस्लिम शासकाची टोपी पहा कशी आहे, पेशव्यांसारखी दिसते का? आतमध्ये चालू आहे का नाही तेवढंच पाहिजे राहिले. हा टिपू सुलतान, त्याच्यावर ब्राह्मणांचा प्रभाव वास्तवामध्ये, ठीक आहे, ब्राह्मणांसोबत जास्त राहिला. त्याच्या आजूबाजूला 4 मंदिरं, त्याच्या मंत्रिमंडळामध्ये जी लोक होते त्यांचे नाव पण मला इथं सांगावीशी वाटतात. ते धर्मांध वगैरे म्हणतात. माझं कन्सर्न आहे, मला काही ती जयंती पण साजरी करायची नाही, आणि मला काही त्याच्याविषयी काही ऋणबंध आहेत अशातलाही काही भाग. आता टिपू सुलतानच्या मंत्रिमंडळातल्या लोकांची नावं ऐकायची का? ऐका आता. कृष्णाचार्य पूर्णय्या ब्राह्मण प्रधानमंत्री,
महसूल वित्त मंत्री, जबाबदारी महसूल संकलन, वित्त व्यवस्था, एकूण प्रशासन. टिपूचे मुख्य सल्लागार, लष्करी रणनीतिकार. कोण होता? हिंदू होता. दुसरं नाव मीर सादिक, हा मुस्लिम होता. तो मुख्यमंत्री होता. जबाबदारी उच्च प्रशासकीय कामे, राजकीय व्यवहार. तिसरा आहे शमय्या अय्यंगार, ब्राह्मण. पोस्ट व पोलीस मंत्री, म्हणजे कोणाला काय पत्र पाठवायचे, काय पत्र येणार ते सगळं ह्याच्याकडे. जबाबदारी डाक, टपाल, गुप्तचर विभाग याच्याकडे. आणि कायदे व्यवस्था कोणाकडे? एका ब्राह्मणाकडे. चौथं कृष्णाराव, खजिनदार, ब्राह्मण. जबाबदारी खजिना, आर्थिक व्यवहार. पाचवं सुब्बाराव, पेशकार. पेशकार म्हणजे काय? चीफ सेक्रेटरी, ब्राह्मण. पाच पैकी चार कोण आहेत? ब्राह्मण आणि एक मुसलमान. आणि मग हा टिपू सुलतान धर्मांधा होता बरं का. असा हा इतिहास आपल्याला सांगितला जातो. ह्याची शहानिशा केली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. मी हे म्हणत नाही पैगंबर शिकिता जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याची चिकित्सा केली पाहिजे. आपण इतिहासाचं अवलोकन कसं करतो, इतिहासाकडे कसं पाहतो हे खूप जास्त महत्वाचं आहे. आज आपण कशामध्ये आहोत? लोकशाहीमध्ये आहोत. आता हीच परिस्थिती 350 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी थोडीशी अनुभवा. हुकुमशाही होती त्या काळामध्ये. एखाद्या ठिकाणी हॉटेलवर वडापाव खात असाल 300 वर्षापूर्वी, आणि कुठल्या तरी दुसऱ्या शासकाने एखाद्या शासकावर हल्ला केला, कधी शासन बदलला ह्याची गॅरंटी देता येत नव्हती. बरोबर आहे का? दुपार आली, दुपारी एखाद्या शासकाने हल्ला केला, वडापाव खाता खाता हॉटेलमध्ये पळावं लागलं. अशी परिस्थिती 350 वर्षापूर्वी. आज तुम्ही काय करताय? ईव्हीएम वर जाऊन मतदान करताय. म्हणजे कधी कुठली राजवट बदलेल ह्याची अनिश्चितता असतात ना पासूनचा ईव्हीएम वर जाऊन मतदान करण्यापर्यंतचा लोकशाहीचा प्रवास आपण केला. आता या लोकशाहीमध्ये राहून हुकुमशाहीमध्ये असणाऱ्या शासकाची मानसिकता कशी असेल, त्या काळामध्ये लोक कसे विचार करत असतील, याचा आकलन फक्त आपण लावू शकतो का? आज पुण्यासारख्या ठिकाणी अर्धा किलोमीटर जायचं म्हटलं तरी लोक गाडीला स्टार्टर मारतात, आणि आधी 5-5, 10-10 किलोमीटर लोक पाण्यासाठी जायचे. बरोबर ना? आजही काही ठिकाणी तशी परिस्थिती आहे. मात्र ती परिस्थिती आणि 350 वर्षाची परिस्थिती ह्याच्यात समानता असू शकते का? मानसिकतेत समानता असू शकते का? कधीच असू शकत नाही. मग ते त्या पद्धतीनं श्यामसुंदर सोनारचं तो इतिहास सांगितला. आता रामाचा विषय घेता, अकबर झालं, टिपू सुलतान झालं, अजून उदाहरण आहेत माझ्याकडे. एक उर्दू शायर काय म्हणतो? हे राम के वजूद पे हिंदुस्तान को नाज, हे राम के वजूद पे हिंदुस्तान को नाज, अहले नजर समझते हैं इसे इमाम हिंद. रामाच्या अस्तित्वावर, रामाच्या असण्यावर हिंदुस्थानला अभिमान आहे. आम्ही रामाला हिंदुस्थानचा मार्गदर्शक समजतो. हे कोण म्हणताय? अल्लामा इक्बाल, मुसलमान. कोणाविषयी म्हणतात? रामाविषयी म्हणतात. आपल्या रामनवमीची कुठलीही मिरवणूक, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी, या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. हे गाणं कोणी म्हणलंय? मोहम्मद रफी साहेबांनी म्हणलंय, एक मुसलमान. दूरदर्शनवर किती जणांनी इथं जय हनुमान सिरियल पाहिली होती? दूरदर्शन असायचं बघा त्यावेळेस, बरोबर? त्या जय हनुमान सिरियलचे प्रोड्युसर संजय खान, एक मुसलमान. हा इतिहास सांगत नाही, मुसलमानांनाही सांगत नाही. पण हा इतिहास सांगितल्यानंतर काय होईल? दोन धर्मातलं तेढ जे आहे ते कमी होईल. मात्र तसं करायचं नाही. सांगायचं काय? रामाला आम्ही हायजॅक करतो, तुम्ही मोगलांना हायजॅक करा. म्हणजे इथला मुसलमान मोगलांना मानतही नसेल तरी त्याच्यावर मोगल थोपवायचे. एवढे शिवाजी महाराज आपले करून घ्यायचे. मग या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक शाहीर, एक पोवाडा लिहिला. तो पोवाडा सगळ्यांना ऐकायचा आहे का? पोवाडा ऐकायचा? बरंच भाषण झालेलं आहे, भाषण झालं, थोडं पोवाडा बिवाडा ऐकायचा ना सगळ्यांना पोवाडा. आता पोवाडा ऐका. आता हा पोवाडा कधी लिहिलाय ते पहिल्यांदा सगळ्यात ऐका. हा पोवाडा त्यावेळी लिहिलेला आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर कोणाकोणाला आनंद झाला असेल त्याच्या बाबतीत शाहिराने लिहिलेलं आहे. ऐका. एका रात्री सह्यागिरी हसला, एका रात्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला, आनंद त्याला कसला,
झाला उमगेना मानवाला, झाला उमगेना मानवाला, रात्रीच्या गर्द अंधाराला, रात्रीच्या गर्द अंधाराला चिरून सूर्योदय कसा झाला, अरबी दर्याचा चेहरा खुलला, बांधावर आम्रवृक्ष डुलला, आंब्याच्या डोळीत पयाळ तडला, सूर्य मंजुळ त्यानं काढला, हर्ष मयूरन टाहो फोडला, पोपटाचा थवा गात उडला, चिमण्यांनी चिवची वाट केला, बोध मग मानवाला झाला, बोध मग मानवाला झाला. सूर्य नव्हता शिवबा जन्मले, सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्व आनंदले गाव लागले, चराचर होऊन शिवबाचे भाट, आगळा होता त्याच्या गाण्याचा घाट, काढली शाहीरनं त्यातूनच वाट, अमर शाहीर शिवबाचा भाट, पवाड्याचं थाट, ध्यान घ्या राजे, अहो राजेजी राघोबादाजी. कसा वाटला पोवाडा? चांगला वाटला? हा पोवाडा कोणी लिहिला माहितीये? हा पोवाडा लिहिलेला आहे शाहीर अमर शेख यांनी. कोणी लिहिला आहे? शाहीर अमर शेख. हे शाहीर अमर शेख कोण? संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील अग्रगण्य नावांपैकी एक नाव शाहीर अमर शेख. 1 मे आपण साजरा करतो, महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो. तो महाराष्ट्र दिन साजरा करण्याला कारणीभूत असणाऱ्यांपैकी एक म्हणजे शाहीर अमर शेख. अण्णा भाऊ साठे यांचं निधन झाल्यानंतर माझा अण्णा गेला असं म्हणून रडणारे शाहीर अमर शेख, मराठीतून बोलणारे. 5 पानी पोवाडा. या हा पोवाडा कधी तुम्हाला कोणी सांगितला? नाही सांगितला. मुसलमानाला तरी कुठं सांगितलं? पण इथून पुढे आपण सांगणार का नाही सांगणार? ते शाहीर अमर शेख घरामध्ये पोहोचले पाहिजे. टिपू सुलतान पण किती लादणार, किती लादणार? माहितीच नसलेला माणूस किती लादणार. आणि मराठी मातीतला, मराठी संस्कृतीतला, मराठी भाषेमध्ये फक्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये नाही तर यांच्या आई साहेब शाहीर अमर शेख यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील सहभाग घेतला. कुठल्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये. हे मराठी भाषेचे संस्कार, मराठी महापुरुषांचा इतिहास हा इथे पोहोचला नाही पाहिजे? पोहोचला पाहिजे. बऱ्याच जणांच्या नामांतर चळवळी सुरू आहेत. अहमदनगरचं अहिल्यानगर करायचंय, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करायचंय, ईश्वरपूरचं काय इस्लामपूरचं ईश्वरपूर करायचंय, रायगड काय ते छत्री निजामपूरचं रायगड वाडी करायचंय. कोणी म्हणाल की एखाद्या जिल्ह्याला नाव शाहीर अमर शेख द्या म्हणून, शाहीर अमर शेख नगर द्या म्हणून? कोणी म्हणाल? म्हणणार नाही. याच महाराष्ट्रामध्ये श्यामसुंदर सोनार महाराज, याच महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ला किती जणांना माहितीये? मी तर दरवर्षी राज्याभिषेक सोहळ्याला जातो, सगळ्यांनाच माहिती असणार, पण विचारावं लागतं झोपलेत का नाही बघावं. रायगड किल्ला सगळ्यांना माहितीये. हा रायगड किल्ला कुठल्या जिल्ह्यामध्ये? आता रायगड जिल्ह्यामध्ये. मात्र आधी हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये नसून कुलाबा जिल्ह्यामध्ये होता. या रायगड जिल्ह्याचं नाव कुलाबा होतं. या कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड करण्याचं काम हे कोणी केलं? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले एका मुसलमानाने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवारीसाठी सगळ्यात पहिल्यांदा जर मागणी कोणी केली तर शिवप्रेमी अब्दुल रहमान अंतुले यांनी केली. तुम्ही काय आम्हाला शिवप्रेम शिकवताय? आम्हाला शंका आहे तुमच्या शिवप्रेमावर. आमच्यावर संस्कार शिवप्रेमाचे आहे. मग या अब्दुल रहमान अंतुलेंचं नाव एखाद्या वाडीला तरी द्यावं असं बोलले का हो? की अब्दुल रहमान अंतुले वाडी द्या, अब्दुल रहमान अंतुले नगर द्या. नाही चालत मोगलना, नका घेऊ. मराठी भाषेतली तरी माणसं घ्या. नाही चलेगा, अब्दुल नाही चलेगा, कुलकर्णी चलेगा, लेकिन अब्दुल नाही चलेगा. तर अशा पद्धतीची ही जी विकृती आहे, ही विकृती आपण खेचून काढणं मला असं वाटतं की खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी बहुजन समाजाने जितकं जास्तीत जास्त प्रबोधनावर लक्ष दिलं जाईल तितकं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आता या गोष्टी सांगत असताना बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपण आणलेल्या आहेत की तुम्हाला असं वाटेल की मी एकाच बाजूला धुतो, असलं काही गैरसमजत राहू नका. आपण वॉशिंग पावडर निर्माण, दूध शी सफेदी दोन्ही बाजूला काढतो. जेवढं इथल्या धर्मांधांवर टीका करतो तेवढ्या मुसलमानांमधल्या धर्मांधांवर पण टीका करतो. टीका लावून ते पण लक्षात घ्या.
माझे शिवजयंतीचे फोटो सगळ्यांनी बघा. माझी बायको कशा कपड्यांमध्ये होती, टिकली लावून कशी होती आणि मी कसा होता. ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे सर, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता मुस्लिमांमध्ये आम्ही सुधारणावादी विचार मांडतो. ते सुधारणावादी विचार मांडत असताना आम्ही सगळ्यात पहिल्यांदा उपक्रम जर कुठला सुरू केला तर तो आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी उपक्रम सुरू केला. बकरी ईदला जनरली आपण पाहतो की बकरी ईदला मुस्लिम समाजामध्ये प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. आम्ही या प्रथेला पॅरलल प्रथा उभी केली आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी. बकरी ईदला प्राण्याची कुर्बानी न देता त्याच पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा जो उपक्रम आहे तो आम्ही सुरू केला. 12 वर्ष हा उपक्रम चालवतोय आम्ही, छाती ठोकून चालवतोय. आणि या उपक्रमातून आणि रमजानच्या जकात शिक्षणासाठी जो आता पुढच्या 5-6 दिवसामध्ये आमचा उपक्रम सुरू होईल, या 2 उपक्रमाच्या माध्यमातून 60 लाख पेक्षा जास्त निधी आम्ही जमा केला आणि 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही मदत केली. प्रथा परंपरांमध्ये नाविन्य कसं आणायचं याचा एक आदर्श निर्माण केला. सिंहगडच्या पायथ्याला, सिंहगड सगळ्यांना किल्ला माहितीच असेल, तानाजी सिनेमात पाहिलाच असेल. किल्ला नसेल पाहिला तो विषय सोडून द्या थोड्या वेळासाठी. मात्र तानाजी सिनेमातनं सिंहगड पाहिलेला आहे. त्या सिंहगडच्या पायथ्याशी गोरे बुद्रुक नावाचं एक गाव आहे. त्या गोरे बुद्रुक गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या शाळेमध्ये आम्ही सत्यशोधक विज्ञान प्रयोगशाळा दिली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने. त्यानंतर पाटणमध्ये एक धनगर वस्ती नावाचं गाव आहे. त्या धनगर वस्ती नावाच्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या जिल्हा परिषदेच्या शाळेला संपूर्ण कलरिंग आणि पेंटिंग करण्याचं काम आम्ही केलं या माध्यमातून. त्याही पलीकडे जाऊन पुण्यामध्ये मुबारक गर्ल्स हायस्कूल एक उर्दू शाळा आहे मुलींची. त्या शाळेमध्ये आम्ही ज्ञानज्योती फातिमा शेख यांच्या नावाने कॉम्प्युटर लॅब दिली, जेणेकरून मुली नवीन जो आहे कॉम्प्युटरचं ज्ञान घेते. या पद्धतीचे आम्ही उपक्रम राबवले. हे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं? हेच नाही सांगितलं. आता मी जे पुढचं सांगणार ते तर कधी सांगितलं. महाराष्ट्रभरामध्ये बुरख्याच्या विरोधात छाती ठोकपणे आवाज आपण उठवला. छाती ठोकपणे सगळ्यांना माहिती होतं, जीवाची पर्वा न करता आपण या सगळ्या गोष्टी केल्या. 100 पेक्षा जास्त महिलांचे बुरखे आपल्या माध्यमातून बंद झालेले आहेत. आणि हे करत असताना जगासांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण असं राहिलो नाही. सगळ्यात पहिल्यांदा बुरखा माझ्या बायकोचं बंद केला. त्याच्यानंतर जगाला सांगितलं. माझ्या बायकोला सर 7 तारखेला पुरस्कार मिळतोय. आता ती सांगणार तिच्या बुरखा मुक्तीचा जे काही प्रवास आहे तो कशा पद्धतीने झाला. प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. कालबाह्य गोष्ट आहे, गुलामीचं प्रतीक आहे, या पद्धतीने विषय आम्ही मांडला. आज तो काय तो जेमिनी काय त्याचा नाव होतो इराणचा खेमेनी, तो खेमेनीला मारलं त्या अमेरिकेवाल्यांनी. इराणमध्ये हिजाबच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू होतं. त्या आंदोलनाला सगळ्यात पहिलं समर्थन आम्ही दिलं होतं, उघडपणे दिलं होतं आम्ही माध्यमांमध्ये येऊन. मात्र आज त्या खेमनीला मारलं कशासाठी? तो काही हुकुमशाह होता म्हणून मारलं का? 2022 साली 1989 पासूनच तिथं हिजाबच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. ते काय आजपासून सुरू नाहीये. खेमेनी हा हुकुमशाह होता, स्त्रियांना पारतंत्र्यात ठेवण्यासाठी तो अग्रगण्य होता, पुढाकार घेणारा होता. ह्याच्या बाबतीत काही दुमत असण्याचं कारण. मात्र जर अमेरिकेला ह्या खेमेनीला मारायचंच होतं तर 2022 लाच मारलं असतं, ज्यावेळी हजारो महिला हिजाब मुक्ती आंदोलनामध्ये इराणमध्ये मेल्या. बरोबर आहे? त्यावेळी अमेरिकेने तोंड उघडलं का? नाही उघडलं. आज क्रूड ऑइलचा विषय आला, आण्विक कराराचा विषय आला, म्हणून त्या खेमेनीला मारलं. आणि आता बोंबा काय मारतात की स्त्रिया स्वतंत्र झाल्या इराणच्या. आमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे ज्या ज्या ठिकाणी धर्मांधता आहे त्या त्या ठिकाणी तिथून महापुरुष येऊ. इराणमधून येऊ द्या महात्मा ज्योतिबा फुले, अफगाणिस्तानमधून येऊ द्या सावित्रीबाई फुले, इराणमधून येऊ द्या बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज येऊ द्या. या विचारांचे आम्ही आहोत. बाहेरील शक्तीने काही होऊ शकतं का आतमध्ये? आतमधूनच जर काही होणार नसेल तर मग आता या लोकांची कामं कशी ते लक्षात घ्या. आता आम्ही पुण्यामध्ये राहतो, तुमच्या तिथं कसे मला माहित नाही. आमच्या तिथं ड्रेनेज असतात. ड्रेनेज माहितीये ना? आपले इथं गटार असतात, आमच्या तिथं ड्रेनेज असतात. सेमच असतं दोन्हीकडे, फरक काहीच नसतो.
फक्त ते झाकलेलं असतं, हे उघडं असतं, एवढाच विषय. आणि ते झाकलेलं असतं म्हणून तुमतं. तर ड्रेनेज जे आहे ते ड्रेनेज जनरली तुमचं श्यामसुंदर सोनार महाराज, ठीक आहे. आणि ते तुंबल्यानंतर आम्ही काय करतो दादा, आम्ही महानगरपालिकेच्या लोकांना फोन करतो आणि सांगतो की ते ड्रेनेज तुंबलंय, ते जरा साफ करून घ्या त्या सोसायटीच्या बाहेरचं. मग महानगरपालिकेचे लोक येतात, ते तुंबलेले ड्रेनेज साफ करतात आणि जातात निघून. आता समजा तुम्ही पुण्यामध्ये आहात, काही जण असतील पण नातेवाईक वगैरे, आता एखाद्या सोसायटीच्या बाहेर ड्रेनेज तुंबलाय, तर तुम्ही काय म्हणाल, महानगरपालिकेला फोन कराल, ड्रेनेज तुंबलाय तो साफ करून घ्या म्हणाल, बरोबर. तुम्ही असं म्हणाल का, या सोसायटीचा एक ड्रेनेज तुंबला आहे तर आपल्या सोसायटीचे 2 ड्रेनेज तुंबवा, यांची जर दुर्गंधी अर्धा किलोमीटर पर्यंत वाहते तर आपली 5 किलोमीटर पर्यंत व्हायला लावा, असं तुम्ही म्हणाल का? म्हणाल का? हे या धर्मांधांचं काम आहे. इथे धर्मांधता वाढली आहे श्यामसुंदर सोनार महाराज. त्या धर्मांधाची जी दुर्गंधी येत आहे, त्याचा मैला पाणी अर्धा किलोमीटर पर्यंत वाहत आहे, ते समजतंय की ते चुकीचं आहे. मग तिथून सुधारणावादी लोक आणायचे, जे श्यामसुंदर सोनार महाराजांनी केलं आज इथे. तिथली धर्मांधता जी तुंबलेली आहे ती साफ करायला लावायची, जे श्यामसुंदर सोनार महाराजांनी या ठिकाणी केलं. का लांडगर प्रमाणे करायचं की आपल्या सोसायटीतले 2 चेंबर तुंबवा, त्यांची धर्मांधता अर्धा किलोमीटर वाहते तर आपली 5 किलोमीटर पर्यंत व्हा आणि जगाला ताप द्यायचा. काय करायचं? तिथली धर्मांधता मिटवायची. मग आपल्याला काय करायचं आता? आपल्याला एक गोष्ट माहितीच असेल, टोपीवाला आणि माकडांची. एक टोपीवाला असतो, तो टोप्या विकत असतो, तो टोप्याच विकणार ना. मग तो एका झाडाखाली जातो, झोपतो, मग माकडं वरले येतात आणि पेटीतल्या टोप्या काढून घेऊन जातात, बरोबर आहे. त्याच्यानंतर तो टोपीवाला उठतो आणि बघतो अरे माकडांनी टोप्या घेऊन गेलं, मग तो खाल्लं दगड उतरतो, दगड फेकून मारतो. त्यानंतर माकडं काय करतात, वरनं काट्या फेकून मारतात. मग टोपीवाला काय करतो, स्वतःच्या डोक्यातली टोपी ती खाली काढून फेकतो. मग माकडं काय करतात, त्याच्या डोक्यातली टोपी जी आहे ती खाली काढून टाकतात. त्या टोपीमध्ये धर्मांधता पहा. आधी स्वतःच्या डोक्यातली जी धर्मांधता आहे ती खाली काढून फेकायची, मग समोरची जी धर्मांधता आहे ती आपोआप खाली काढून जी आहे ती फेकली जाते. आता याच्यामध्ये पुढची एक स्टोरी आहे. मग त्या टोपीवाल्याचा मुलगा असतो, तो पण टोप्याच विकत असतो. आता 5 मिनिटं फक्त घेतो संपवतो. तो पण टोप्याच विकत असतो. मग तो पण असं फिरता फिरता झाडाखाली जातो, तो पण तसाच झोपतो. मग माकडे येतात आणि टोप्या उचलून घेऊन जातात. मग त्यानंतर हा उठतो. मग ह्याला आठवतं की माझ्या बापाने मला गोष्ट सांगितली होती बरं का, की आपण काय करायचं, इथं गेल्यानंतर असे माकडे टोप्या बिप्या घेऊन जातात, तर आता आपण दगड मारायचा नाही, आपण डायरेक्ट टोपी खाली फेकायची. मग तो टोपी खाली फेकतो. मग माकडांच्या पण आई बापांनी त्यांना सांगितलेलं असतं की असा एक टोपीवाला येईल आणि तो जो आहे तो टोप्या तुम्ही घेऊन गेल्यानंतर स्वतःची टोपी खाली काढून फेकत. मग माकडं काय करतात, झाडावरून उतरतात आणि ह्याची पण टोपी घेऊन जातात. तर हा विनोदाचा भाग आहे. आपण काय ठरवलं पाहिजे, आपण कुठल्याही परिस्थितीत धर्मांध नाही झालं पाहिजे. समोरचा माणूस धर्मांध झाला म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीत धर्मांध व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे. यासोबतच आम्ही आणखीन एक उपक्रम राबवला, तो म्हणजे संविधान मनामनात उद्देशिका घराघरात. श्यामसुंदर सोनार महाराज, आपण 11व्या शतकापासून संतांचा इतिहास सांगतो, संतांचे अभंग सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो, प्राचीन इतिहास सांगतो, मध्ययुगीन सांगतो. हे सगळं करत असताना आपला प्रवास लोकशाहीकडे पण जायला पाहिजे, बरोबर. आज या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या ना, पुढच्या म्हणजे सगळेजण इथे किती जण मतदान करणार आहेत त्याच्यामध्ये हात वर करा. सगळेच जण करणार आहेत, बरोबर आहे. कोणी सकाळी 7 वाजता 8 वाजता करेल, कोणी 11 वाजता करेल, कोणी कुठून काही येत आहे का नाही ह्याचा विचार करून मतदान करेल, कोणी इकडून आल्या आता तिकडून येत आहे का ह्याचा विचार करेल. मात्र काहीही करेल पण मतदान करेल. कसं करेल ते विचारू नका आणि कोणाला करेल ते तर विचारूच नका. आणि कोणाला केल्यावर कोणाला गेलंय हे तर अजिबातच विचारू नका. मात्र मतदान आम्ही करणार, बरोबर. मग हा मतदानाचा जो अधिकार आहे हा तुम्हाला कोणामुळे मिळालाय? हा मिळालाय तुम्हाला संविधानामुळे मिळाला, या देशाच्या संविधानामुळे मिळाला. तो अधिकार
स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये 5,000 कोटी खर्च करणाऱ्या माणसाला देखील एकच आहे आणि रस्त्यावर पैसे मागणाऱ्या माणसाला देखील एकच आहे. त्याच्यामध्ये भेदाभेद केलेला नाही. मग हा अधिकार दिला कोणी? संविधानाने. आपण हिंदू असेल तर आपल्या घरामध्ये भगवद्गीता असते, रामायण असते, तुकाराम महाराजांची गाथा असतोय, ज्ञानेश्वरी असते. मुसलमान असेल तर कुराण असेल, हदीस असेल, ख्रिश्चन असेल बायबल असेल, शीख असेल गुरुग्रंथ साहेब असेल, माझ्यासारखा एखादा असेल तर सगळ्या धर्माची ग्रंथ असतील त्याच्या घरामध्ये. मात्र ज्या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय ते संविधान आपल्या प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. मग किती जण इथून पुढे आपल्या घरामध्ये संविधान ठेवतील? त्यांनी हात वर करा. बघा किती कमी हातावर झाले. संविधान ही कोणाची वैयक्तिक मक्तेदारी नाही. संविधान ते ग्रामपंचायतीमध्ये मतदान करणारे, निवडणूक लढवणारे आमदार, खासदार, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे आणि त्या संविधानाची उद्देशिका देखील प्रत्येकाच्या घरामध्ये असली पाहिजे. मग आम्ही उपक्रम राबवला, संविधान मनामनात, उद्देशिका घराघरात. लोकशाहीकडे आपल्याला वाटचाल करायची. आपला एक पाय रामराज्यात आहे, दुसरा पाय इस्लामिक राजवटीत आहे. मग लोकशाहीवर आपण काय करतोय ते आपण सगळेजण पाहतो. म्हणून लोकशाहीवर देखील तितकंच बोललं पाहिजे. मग इथून पुढे सगळेजण आपल्या घरात निदान संविधानाची उद्देशिका तरी लावतील का? त्यांनी हात वर काढा. श्यामसुंदर सोनार महाराज, माझी तुम्हाला विनंती आहे, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, मात्र माझी विनंती आहे की हा 4था सप्ताह आपला आहे. 5व्या सप्ताहाला निदान आपण हे जे आहे कार्य, संविधान कार्य आपण हाती घ्यावं. प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे ते संविधानाची प्रत कशी पोहोचेल त्याच्याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो. आणि एक शेवटची जी कविता आहे ती सगळ्यांना ऐकवतो. सगळ्यांना कविता ऐकायची एक शेवटची आणि मग थांबतो. भडकविणारे पेटवतील मस्तक, भडकविणारे पेटवतील मस्तक, राजे तुमच्या नावे, भाऊ मशाल धर्मनिरपेक्षाची घेऊन आम्ही शहर गावे. होते राजे सर्वांचे तुम्ही, होते राजे सर्वांचे तुम्ही, तुम्ही आताही सर्वांचे व्हावे. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. गेला तुमचा मावळा व्यसना पायी गावाया, गेला तुमचा मावळा व्यसना पायी गावाया. दारू सिगरेट व्हाईटनर कमी पडे चैन करायला. भामटे तरी जय जयकार करे तुमच्या नावे, सांगा राजे यांना तुमच्या नावे कैसे सावरावे. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. परस्त्रीला केले तुम्ही राजे माते समान, परस्त्रीला केले तुम्ही राजे माते समान. बलात्कारी पाटलाचे केले हात पाय कलम. तुमच्या भूमीत आता होई स्त्रियांवर जुलूम, लोकशाही स्वराज्याला झाली मोठी जखम. परिस्थिती ही राजे आम्ही लवकरच सावरू, परिस्थिती ही राजे आम्ही लवकरच सावरू. अश्लीलता व्याभिचारात गुंतलेल्यांना आम्ही राहू. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या असं मी म्हणणार नाही. तुम्हाला त्रास देण्याचा गुन्हा मी करणार नाही. तुमच्या चरित्रातून तुमचा जन्म पुन्हा पुन्हा होणार, तुमच्या चरित्रातून तुमचा जन्म पुन्हा पुन्हा होणार. मावळा तुमचा जेव्हा आचरणाकडे लक्ष देणार. प्रत्येकाकडे पाहून वाटेल तेव्हा असेच होते राजे, प्रत्येकाकडे पाहून वाटेल तेव्हा असेच होते राजे. घराघरात पोहोचतील तेव्हा शिवराय माझे. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. विषय तसा गंभीर आणि मोठा राजे, विषय तसा गंभीर आणि मोठा राजे. काही मुद्द्यांवर नजर टाकून येतो मी राजे. लढा दिला असता मीही अन्यायावर केले असते वार. लोकशाहीत राहतो म्हणून ज्ञान केली मी तलवार. लेखणीने तरीही राजे करील तोच वज्रप्रहार. भेटला शिवनीतीचा मजला तुमच्या आधार. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. ही कविता कोणी लिहिली माहिती आहे तुम्हाला? कोणी लिहिली माहिती? ही कविता लिहिली आहे कवी पैगंबर शेख यांनी. या ठिकाणी या गावामध्ये मला आपण व्याख्यानासाठी, संवाद साधण्यासाठी आपल्याशी बोलवलं त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. एवढा सुंदर कार्यक्रम, एवढ्या खरंच या परिस्थितीमध्ये एकतर एकमेकांचं कोणी ऐकत नाही, त्यात पुण्यातल्या माणसाचं तर कोणीच ऐकत नाही. ठीक आहे, तर तुम्ही पुण्यातल्या माणसाचं एवढ्या वेळ तासभर जे आहे ते ऐकलं त्याबद्दल आपल्या मनापासून मी खूप धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भीम. धन्यवाद सर. छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या इतिहासाची जाणीवपूर्वक तोडमोड करून तो आपल्या माथी मारण्याचं काम या ठिकाणी होत असताना कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित व अमर